राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुणा मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्माप्त काम। तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होयाधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कारो आता। चला विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 51 विद्वानाची प्रवृत्ती आणि निवृत्ती। विद्वानाची प्रवृत्ती आणि निवृत्ती ही प्रारब्धाच्या अधीन असते। हा 51 परिच्छेदाचा वरचं हेडिंग आहे। कालच्या भागामध्ये उपासना आणि कर्म हे विद्वानाच्या ठिकाणी अजिबातच नसतात। कारण विद्वानाला
पापकर्म आणि पुण्यकर्म हे कर्म होणारे अंतकरण वृत्तीद्वारा आहेत, अंतकरणामुळे आहेत. आणि विद्वत पुरुष हा अंतकरणाला मिथ्या समजून स्वस्वरूपावर आरूढ असतो, म्हणून त्याला पाप पुण्यजनक कर्माचा संबंध मानल्या जात नाहीत. राग द्वेष अनुकूल प्रतिकूल इच्छा त्याच्या ठिकाणी होत नाही, म्हणून पाप आणि चंचलतेचा अभाव असल्यामुळे त्याच्या अंतकरणामध्ये चंचलताही होत नाही, वृत्तीचं चंचलता उत्पन्न होत नाही आणि अनुकूल काही असावं असंही वाटत नाही. मग ज्ञात्यास कर्म उपासण्याचा काहीच उपयोगी नाही ना. कर्म उपासना कशाच्या उपयोगाला येते? अंतकरण शुद्धीसाठी. अज्ञानवानाचं अंतकरण तर अंतकरण शुद्ध होऊन त्या अंतकरणामध्ये ज्ञान झालं आहे का नाही? मग त्याला त्या ज्ञानवानास कर्म उपासना ह्या करण्याच्या काही भानगडीत तो पडत नाही. हे आपण काल सविस्तरपणानं पाहिलं. पण नंतर काहींना अशी शंका होते, अज्ञानी मूढ जणांना अशी शंका होते, जर अज्ञानाच्या अंतकरणामध्ये स्थिरता असते, हे कशावरून? अंतकरण असलं म्हणजे वृत्ती असणारच. देह असणं म्हणजे अंतकरण असणं आहे, अंतकरण असणं म्हणजे वृत्ती असणारच, आणि वृत्ती असली म्हणजे अनुकूल प्रतिकूल इच्छा होणारच. मग अनुकूल प्रतिकूल इच्छा होत असताना वृत्ती चंचल होणारच. मग वृत्ती चंचल वृत्तीमध्ये सुखानंदाचा भास होत नाही, भान होत नाही. चंचल वृत्ती ही दुःखाला कारण आहे, आणि मग ती चंचल वृत्ती जर ज्ञानाची झाली तर त्याला कर्म उपासना ह्या कराव्याच लागतील. असे काही मूढत पापी प्रश्न करतात, शंका घेतात, पण अशा शंका शास्त्र यथार्थ अर्थानं न कळणे म्हणजेच अशा शंका उत्पन्न होणे आहे. कारण शास्त्रामध्ये विशेष करून वारकरी संप्रदायामध्ये मुक्ती दोन प्रकारची मानलेली आहे. इतर संप्रदायामध्ये एकच मुक्ती मानलेली आहे, पण वारकरी संप्रदायाने मुक्तीचे दोन वर्ग केले आहेत. एक जीवन मुक्ती आणि एक विदेह मुक्ती. जीवन मुक्ती आणि विदेह मुक्ती मागे सांगितलं होतं. अर्थाध्यासाची निवृत्ती होणे म्हणजे जीवन मुक्ती, अर्थाध्यासाची निवृत्ती म्हणजे जीवन मुक्ती. अर्थाध्यास म्हणजे जगत मिथ्या आहे असं वाटणे म्हणजे जीवन मुक्ती. जगत मिथ्या आहे अशी अनुभूती येणे म्हणजेच जीवनातून तो मुक्त झाला आहे का नाही. आणि विदेही मुक्ती ज्ञानवान, ज्याची वृत्ती स्वरूपाकारच राहते त्याला म्हणायचं विदेह मुक्ती आहे का नाही. मग देहमुक्तीमध्ये आणि विदेह मुक्तीमध्ये फरक तो काय आहे, हा फरक न समजल्यामुळं अशी शंका उत्पन्न होते की विद्वानाला सुद्धा अंतकरण वृत्ती त्याची चंचल स्वभावता असल्यामुळं त्यालाही कर्म उपासना कराव्या लागतील.
पण विद्वानाची अवस्था भोगून थोडी शंका होती. ही विद्वानाचं मन कळालं का संसारिकाला? संसारिकाला विद्वानाचं अंतःकरण कळतं का? त्याच्या अंतःकरणामध्ये कोणती उजळणी चलते, कोणता पाठ चलतो, कोणता विचार चलतो विद्वानाच्या अंतःकरणामध्ये, हे संसारिकाला कसं कळेल? मग संसारिक त्याच्या त्याच्या नियमानं त्या विधेय मुक्ताच्या ठिकाणी नियम लावतो, त्याच्या नियमानं. पण त्याच्या नियमाला काडी इतका कुठेही आधार नसतो, कुठंच आधार नसतो. संसारिकाचे नियम पहा तुम्ही, कुठं असतात का? तर नियम कुठंच नसतात ते. पण तो म्हणतो हा नियम आहे ना. कुठे? असं जर विचारलं तर काय लोक म्हणतात ना, हे त्याचं हे इथं हे म्हणतंय तसं ते लोक म्हणतात ना. मग अरे लोक म्हणतात, तू म्हणणं काय म्हणायचं तर तू अनुभव सांग ना. लोक म्हणतात, लोक म्हणतात, लोक कोण आहेत? लोकच कोण आहेत? आपला अनुभव आपल्या अनुभवानं व्यक्त करीत जावा. लोकाच्या अनुभवावर आपला अनुभव व्यक्त करणं म्हणजे अज्ञान आहे. दुसऱ्याचा अनुभव चुकीचा असला तर मग आपला बी चुकणार नाही का? दुसऱ्याचा अनुभव चुकला म्हणजे अहो समोरचा चुकीच्या वाट्याने गेला आणि महागल्याच्याच वाट्यावर जायचं, ते महागल्यानं त्याच्याच वाटा मागं जायचं, तो बी चुकणार का नाही? मग त्यानं स्वतः विचार करावा ना. तो गेला म्हणजे काय झालं? ती वाट खरीच जाती का त्या गावाला? आपण कोणाला तरी विचारून जावं. हा शहाणपणा झाला का वेडेपणा? आहे का नाही? पण संसारिकाची अशीच अवस्था झालेली. मेल्या मागे मरणे, देखो गेली ह्याची सर्वांशी करणे, परी जन्म मरण निवारणे हा स्वार्थ कवने न धरीजे. मेल्या मागे मरणे ना, सगळेच मारायले. तर मग अरे सगळे मारायलेत, पण तुला मारू वाटायले का? नाही. आणि मग मरू नको ना, सगळेच मारायलेत ना. आपल्या अनुभवाने विचार करावं, मरण टाळता येतं का? है का नाही? मग विधेय मुक्ती, त्या विधेय मुक्तीची अवस्था, जीवनमुक्ती, जीवनमुक्तीची अवस्था, ह्या अवस्था येता, ह्या मुक्तीच्या काय येता? परमात्म्या प्राप्तीची अवस्था आहेत. ह्या परमात्मा प्राप्तीच्या अवस्था आहेत. ह्या कोणाकोणाला विधेय मुक्ती लाभत नाही, पण जीवनमुक्ती लाभते. है का नाही? आणि जीवनमुक्ती एकदा मिळाल्यावर विधेय मुक्ती या जन्मात का नाही, पण पुढच्या जन्मात तरी विधेय मुक्ती प्राप्त होतच असते, होतीच ती. कारण जीवनमुक्त विधेयमुक्त होतच असतो. जीवनमुक्त विधेयमुक्त होतच असतो. जसा मुलगा नवरदेव झाला की बाप इवाई होतच असतो. त्याला करावं लागतं का पुन्हा इवाई? आणि आई कोण होती? बाप इवाई होतं का नाही? मग माय कोण होती? हो. आता आपण त्याच्यात म्हणलं काय झालं ना कळायला हो. म्हणजे त्या ठिकाणी करावं लागतंय का? ते इवाई व्हावं लागतंय का? होतंयच ते. तसं जीवनमुक्ती प्राप्त झाली की विधेयमुक्ती होतीच. मग विधेयमुक्तीचं लक्षण, जीवनमुक्तीचं लक्षण हे कळाल्या वाचून त्या पुरुषाच्या ठिकाणी नियम आपण करणं हे वेडेपणा नाही का? है का नाही? मग
शास्त्र पाहावं आणि जीवनमुक्तीचे विधेयमुक्तीचे लक्षण पाहावेत आणि त्या दृष्टीनं विधेयमुक्ताकडं आणि जीवनमुक्ताकडं पाहावं. मग त्याचा चाललेला व्यवहार कसा आहे तो खरा कळतो. त्याचं अंतःकरण कसं आहे हे तेव्हा कळत असतं. नाही तर असं संग राहून सुद्धा जीवनमुक्त कळत नाही आणि विधेयमुक्त कळत नाही. हा, संघ जरी राहिला तरी पण त्या विधेयमुक्ताच्या संघ जरी राहिला तर त्याला तो वेडा समजेल पण विधेयमुक्त समजणार नाही. वेडा समजेल त्या मुक्ताला, विधेयमुक्ताला वेडा समजेल पण विधेयमुक्त समजणार नाही, है का नाही. आणि जीवनमुक्त तर इतका शहाणा असतो पण तो शहाणपण दाखवित नाही. तो अजिबात शहाणपण दाखवित नाही. मला काय विचार सागर सांगा येत नाही का, माझ्यासारखा कोणाला का सांगा येतोय का, हा शहाणपणा मिरवितो का तो. हा, चातुर्य लपवी माऊलीनं लक्षण केलंय जीवनमुक्ताचं. चातुर्य लपवी, चतुरपणा लपवितो म्हणजेच दाखवित नाही. लपविणं म्हणजेच चातुर्य लपवी आणि महत्व हरवी महत्व हरपून टाकतो. म्हणजे महत्व येऊ देत नाही. लोकांनी आपल्याला महत्व द्यावं हे अंगावर येऊ देत नाही. मग त्याच्यामुळं तो चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिशेपण मिरवी आवडोनी, तो वेड्यावणी राहतो. हा, पण तो वेडा आहे का. पिशेपण मिरवी आवडोनी, पिशेपण मिरवायची त्याला आवड असते पण शहाणपणा मिरवायची इतका तो शहाणा असून सुद्धा अजिबात इकडची गोष्ट तिकडं होऊ देत नाही. हा, पण हे कोणाला कळतं. मुक्ताचे लक्षण मुक्तालाच कळतात का संसारिकाला. मग संतालाच कळतात का संसारिकाला. संत कोणाला कळत येतं. संत होऊनच जाणावं लागते. आता संतत्वच आलं नाही आपल्यात तर संत कसा कळेल. हा, म्हणून आपणाला संत जाणायचे असतील, ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार जाणायचा असेल, तुकाराम महाराजांचा अधिकार जाणायचा असेल तर संतत्व पादरी पाडून घ्यावं लागतं. त्यावेळेस तुकोबा कळतील, ज्ञानोबा कळतील. नाहीतर तुम्ही किती बाऱ्या त्यांच्या समाधीवर मस्तक ठेवा पण ते कळणार नाही. अहो, समाधीवर मस्तक ठेवून तर कळतच नाहीत पण त्यांच्या संग जे राहिले त्यांना सुद्धा कळाले नाहीत. आपण तर किस झाड की पत्ती, है का नाही. म्हणून मुक्ताच्या संग राहिलं तरी मुक्त कळत नाही. देव समोर आला तरी देव कळेल का. देवाचं लक्षणच माहित नाही तर देव कसा कळल. आणि मग देव कळून घ्यायचा का देव पाहायचा आहे. पाहायला तर कळन का, दिसायलाय पण कळन का. ना आलाच देव पुढी तो कसा वळकाव हे देव आहे म्हणून. कशानं वळकाव, काय आपल्याजवळ वळकायचं. आपल्याजवळ देव वळकायचं काहीच नाही. म्हणजेच आपल्याला देवाचे लक्षण माहीतच नाही. एक पोराची माय लागली रडायला जत्रामध्ये, मव लेकरू हरपलं, मव लेकरू हरपलं, रडायला लागली. मग पोलिस म्हणले का म्हणून रडतीच बाई, म्हणले मव लेकरू हरपलं. मग पोलिस म्हणले सांग त्याच्या अंगावर काय होतं लक्षण. आंगडं घातलेलं होतं,
का टी शर्ट होतं का उघडच होतं, ते कसं होतं हरवलं तेव्हा ते सांग. त्याचं वय किती होतं, ते रंगानं कसं होतं, त्याला बोलता येतं का, बोबडं बोलतं का तोतरं बोलतं, त्याच्या अंगावर कुठं तीळ तुला माहित आहे का, त्याच्या अंगावर तीळ कुठं होता ते माहित आहे का. खून आहे ती लक्षण. ती बाई म्हणली मला याच्यातलं काही माहित नाही, मी वटीत घेतलेलं आहे ते. मग ते पोलीस म्हणला बाई असं लेकरू गवसत नसतंय, पुढे आलं तरी बी, पुढे आलं जरी तरी पोलिसाच्या. मग तसा संत पुढे जरी आला, देव पुढे आला आणि मुक्त पुढे आला तरी बी कळण का हो. मग परमार्थ कळण्याचा आहे का परमार्थ करण्याचा आहे, आहे का नाही. परमार्थात कळून घ्यायचंय का करायचंय काही, आणि केल्यावर कळत आहे का काही, केल्यावर हा केल्यावर कळत आहे का. हा जाणून घेतलं तर कळत आहे. मग परमार्थात येऊन जाणून घ्यायचा आहे देव, हा मग कळन ना. मग कळण्यासाठी काय जाणून घ्यायचं तर लक्षण जाणून घ्यावं लागते ना, त्याचे लक्षण. हा म्हणजे देव प्राप्त झाला तर तो कसा असतो, देवाचं स्वरूप काय आहे. तुकाराम महाराजांनी यज्ञभूतांच्या पाळना, भेद कार्य कारणा, पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान, आवश्यक तो शेवट, काही आहे ना ते मला वाटतं 5व्या का 6व्या तरंगामध्ये त्यानं सुरुवात केली त्याचा अभंगान. पाचवा तरंग यज्ञभूतांच्या पाळना या अभंगानं सुरुवात झाली. म्हणजे आवश्यक तो शेवट, येरते अवघ्याची दुःख. शेवट होणं महत्वाचं आहे, नाहीतर दुःखच पदरात येतंय. आणि शेवट कशानं होतो तर लक्षणानं गेला तर शेवट होतो, है का नाही. लक्षण माहीत पाहिजेत, लक्षण माहीत नसल्यास काही होत नाही, है का नाही. वाचाय आलं तर मोटर कळती कुठं चालली कुठं नाही, नाही तर मग कोणाला तरी विचारावं लागतंय, है का नाही. तेव्हा आपण आपल्या मोटरात बसन माणूस, पण कोणाला विचारायचं बी नाही आणि वाचाय बी येत नाही, येईन का घरी ते. मग तसं ज्ञान कशाला म्हणतात, यालाच म्हणतात की देव कसा हे अगोदर कळून घ्यावं लागतंय. देव कळून घेतल्याशिवाय देव कळत नाही. जरी पुढे आला तरी बी कसा कळन, मग अगोदरच त्याचं लक्षण माहीत पाहिजेत, है का नाही. तसे मुक्ताचे लक्षण आहे का नाही. मग त्यामध्ये 2 मुक्त आहेत, एक जीवनमुक्त आणि एक विधेयमुक्त आहे. जीवनमुक्तीपेक्षा विधेयमुक्ती श्रेष्ठ आहे. आणि विधेयमुक्तीचंच वर्णन इतर शास्त्रांनी वेदांनी केलेलं आहे. इतर संप्रदायामध्ये सुद्धा विधेयमुक्ती सांगतात. पण जगाच्या पाठीवर एक संप्रदाय असा आहे, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. त्यानं जीवनमुक्ती सुद्धा सांगितली आहे. दुसरा संप्रदाय कोणताच जीवनमुक्ती सांगत नाही. आता श्रवणामध्ये जी वृत्ती होते ती विधेयमुक्ती नाही, पण सांसारिक वृत्ती आहे का, ती बी नाही. मग आहे ती कोणची आहे, जीवनमुक्तीची अवस्था आहे ती. जीवातून जीव दशेतून श्रवणामध्ये पार पाडता येतं. आणि श्रवणामध्ये जे वर्णिनेला जाते, वर्णित केलेलं असतंय, वर्णन केलेलं असतंय, ते जीवनमुक्तीचंच असतंय.
आणि त्या जीवनमुक्तीच्या वर्णनामध्ये जसं सांगितलं जातं लक्षणं, त्या लक्षणासारखी श्रवणकर्त्याची वृत्ती व्हावी लागते. श्रवणकर्त्याची जसं श्रवण चालू आहे, कारण ते श्रवण कशाचं आहे, प्रतिपादन कशाचं आहे, जीवनमुक्तीचं आहे का नाही. विधेयमुक्ती तर येतेच ना, पण जीवनमुक्तीचं प्रतिपादन करता येतंय है का नाही. आणि तदाकार वृत्ती करता येते आपल्याला, तदाकार वृत्ती करता येते ना, होती ना तशी वृत्ती. श्रवणानं होतं काय, वृत्ती तशी होते, दुसरं काय होतंय है का नाही. जसं हलकी वाजली की अंगात करूच्या अंगात येतंय, हलकी वाजली की येतं का नाही, हा प्रत्यक्ष आहे का नाही. मग तसं प्रतिपादन जीवनमुक्तीचं चालू झालं की त्याच्या ती जीवनमुक्ती अंगात येते, पण ती मुक्ती हलत नाही, ती अंगात करू सारखी हलत नाही, स्थिर करती. त्याच्यापेक्षा विरुद्ध अंगात करूपेक्षा ते चंचल होतंय आणि जीवनमुक्तीमध्ये काय होतंय, स्थिरता होती. त्याच्याहून भिन्न लक्षण है का नाही. म्हणजे ज्याची स्थिर वृत्ती झाली त्याला तो जीवातून काय झाला, मुक्त झाला. आणि श्रवणामध्ये तर त्याला वेदाचं जे काही महावाक्य आहेत, तत्वमासी, आणखी अहं ब्रह्मास्मी सर्व खल्विदं ब्रह्म, या महावाक्याचा तर उपदेश श्रवणातून होतच असतो. मग ते जाणतो की मी ब्रह्मरूप आहे आणि वृत्ती स्थिर होते, आणि स्थिर वृत्तीमध्ये हे ज्ञान व्हायला काही हरकत नाही, म्हणून श्रवणामध्ये जीवनमुक्ती प्राप्त होत असते, असा सिद्धांत आहे का नाही. मग इथं शंका करणारा एखादा असा म्हणेल किंवा आता जोपर्यंत अंतःकरण आहे, आमचा विचार ऐका, शंकाकार म्हणतो, आमचा जरासा विचार ऐका. जोपर्यंत अंतःकरण आहे तोपर्यंत रागद्वेषाचा नाश होणार नाही. रागद्वेषाचा म्हणजेच अनुकूल प्रतिकूल इच्छाचा. राग म्हणजे काय, अनुकूल इच्छा. राग म्हणजे क्रोध नाही, राग म्हणजे प्रीती, आवड. राग या शब्दाचा अर्थ काय, आवड है का नाही. ह्या राग शब्दापासूनच रघुकुलाची नामाची निर्मिती आहे. रघुकुलाच्या राघव, रघुराजा म्हणजे अनुकूल, सर्वांना अनुकूल असणारा राजा आहे का नाही. आणि रघु, राम, र पासूनच शब्द व्हायले, ते नाम तयार व्हायले तर है का नाही. म्हणजे राग म्हणजे अनुकूल, म्हणजे प्रीती, आवड. राग म्हणजे काय, प्रेम. त्या शब्दाचा अर्थ आहे तसा, कारण संस्कृत भाषेमध्ये राग या आवडीला, भक्तीला राग म्हणतात. आणि मग ते राग हा शब्द त्या याच्यामध्ये सुद्धा वापरतात. कशात, गायनामध्ये जे काही राग रागिणी करतात ना, त्याच्यामध्ये सुद्धा राग म्हणजे आवडणार आहे, गोड वाटत कानाला, ते ऐकल्यानं काय होतंय, गोड आनंद होतो, म्हणून त्याचं नाव राग ठेवलंय आहे का ना. राग आळवितात, आळविणं म्हणजे गायन करणं, गोड गायन करणं. तसं इथं काय शब्द आलाय, राग आणि द्वेषाचा नाश ज्ञाता असला तरी होणार नाही. शंकाकार म्हणतो, जोपर्यंत अंतःकरण आहे तोपर्यंत राग द्वेषाचा नाश होणार नाही.
अंतःकरण असणं म्हणजेच रागद्वेष उत्पन्न होणं. म्हणजे काय, असा वाटणं, काय नसा वाटणं, असं वाटतं का नाही, अशा इच्छा होतात का नाही, असा शंकाकार म्हणतो. अंतःकरण चंचल होणारच. मग चंचलतेच्या निवृत्ती करता त्या अंतःकरणाची जी चंचलता होती, हे घेऊ का ते घेऊ, हे सोडू का ते सोडू, याला बोलू का त्याला बोलू, हे बोलू का ते बोलू, ही जी चंचलता आहे, इथं लपू का तिथं लपू, म्हणजे हे जी वृत्तीचे कार्य आहेत ही चंचलतेमध्ये होतात ना. मग अंतःकरण असल्याशिवाय वृत्ती नसते. मग वृत्ती असली की ती चंचलतेचा स्वभाव आहे. म्हणून शंकाकार म्हणतो अंतःकरण जोपर्यंत आहे तोपर्यंत वृत्ती उत्पन्न होणारच, आणि जोपर्यंत अंतःकरण आहे तोपर्यंत रागद्वेष होणारच, आणि रागद्वेष झाले की वृत्ती चंचल, अनुकूल प्रतिकूल इच्छा झाली की वृत्ती चंचल होणारच. मग ती वृत्ती स्थिर करण्यासाठी कर्म उपासना ही करावीच लागणार का नाही, जरी मुक्त झाला तरी पण. आता इतकं सांगून काय उपयोगाचं झालं? 4 दिवस झालं ना आपलं तेच चालू आहे ना, अजून तेच म्हणायला. मग ते शहाणा का आपण शहाणे? याला म्हणतात खरडण सुद्धा गाडग्याला राहू देऊ नये. अहो दूध तर गाडग्यातलं सगळं वतून तर घ्यावंच लागतंय, पण खरडण ठेवायला जमतं का? ठेवलं तर काय होतंय? पण दूध वतून घातल्यावर खरडण राहतंय, है का नाही? मग ते खरडण कशानं काढते तर शिपीनं काढावं लागतंय, है का नाही? आणि मग त्या गाडग्यामध्ये अजिबात राहू द्यायला जमत नाही. ते जर खरडण राहिलं आणि दुसऱ्या दिवशी जर दूध त्याच्यात टाकलं तापवायला तर काय होतंय? हा दोष निर्माण होतो, है का नाही? दूध नासत, है का नाही? मग तसं आपण इतकं जरी ऐकलं आणि काही बाही शंका राहिल्या तर मग झालेला बोध सुद्धा त्या शंकेमुळं नासून घे. दूध नासल्यासारखं काय होतंय, है का नाही? पाणी पडतं तिथं काय केलेल्यावर. म्हणून काही उरू नेदी उरी उलसिक बी उरू द्यायला जमत नाही, उरी राहूच देऊनी. नांगर हाणताना जर उरी राहिली रानात तर पुन्हा मग मोगडा करताना त्या हाणणाराला आणि बैलालाच कळतं काय होतं ते. ते मालकाला वाटत आहे काय नुसतं बैलाच्या मागं तर चालायचं का, मग हाणून बघ ना उरी राहिल्यावर काय होतंय तर. ती उरी जर राहिली तर ती उरी आवताला इकडं जाऊ चलूच देत नाही ती उरी, है का नाही? जसं एकारीमध्ये चाक गेलं की वरी निघतच नाही, तसं काही उरी उरू द्यायला जमत नाही. म्हणून तर म्हटलेत समूळ माया नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा, है का नाही? म्हणून शिल्लक काहीच राहू नये, अज्ञान कडे चोट निघावं लागतं. म्हणून या ठिकाणी अशी शास्त्रकारांनी ग्रंथकारांनी निश्चलदास स्वामींनी मुद्दाम घेतली आहे. काहीच राहू नये, विधेय मुक्तीविषयी शंका राहू नये, जीवनमुक्तीविषयी शंका राहू नयेत. मग त्यांच्यावर शंका घातल्यात, कोणावर? जीवनमुक्तीवर आणि विधेय मुक्तीवर शंका घातल्यात, है का नाही? मग शंका करणाऱ्याला काय म्हणणं आहे त्याचं? की जरी जीवनमुक्त झाला तरी त्याला अंतःकरण हायच, आणि मग अंतःकरण हाय म्हणल्यावर त्या अंतःकरणात वृत्ती उत्पन्न होणारच, है का नाही? आणि मग वृत्ती उत्पन्न झाल्यावर त्या वृत्तीमध्ये अनुकूल प्रतिकूल इच्छा होणारच. मग अनुकूल प्रतिकूल इच्छा झाल्यावर त्या ठिकाणी वृत्ती चंचल होणारच.
मग त्या चंचल वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होणार नाही. कारण तुमचा सिद्धांत स्थिर वृत्तीमध्ये आत्म्याचं भान होतं. मग ज्ञानवानाची वृत्ती चंचल झाली तर त्याच्यातल्या वृत्तीतला आत्मभान जाईल का राहील? कसं राहील म्हणतो तो? वृत्ती चंचल झाल्यावर तुम्हीच म्हणतात दुःख होतंय. कारण चंचल वृत्तीमध्ये दुःख होतं आणि स्थिर वृत्तीमध्ये सुख होतं, है का नाही? संसारिकाची वृत्ती चंचल आहे म्हणून त्याला दुःख रूपाला पावायला येतो आणि परमार्थिकाची वृत्ती स्थिर होते म्हणून त्याला सुखाचं भान होतं. असा तुमचा सिद्धांत आहे का नाही? मग मुक्ताची वृत्ती चंचल झाल्यावर त्याला दुःख होणार का नाही? मग ते दुःख निवृत्तीसाठी, ती वृत्ती स्थिर करण्यासाठी, दुःख निवृत्तीसाठी वृत्ती स्थिर करावं लागेल का नाही त्याला? मग वृत्ती स्थिर करण्यासाठी तुम्ही म्हणतात कर्म आणि उपासना कराव्यात. मग त्याला त्या कर्म उपासना त्या मुक्ताला तरी करावं लागते का नाही? असा आडपाय घालता यावा. आडपाय याला काय म्हणायचं? ज्ञानाला आडवं येतं, कर्माला आडवं येतं, बायको नवऱ्याला आडवं येते, नवरा बायकोला आडवं येत असतो. आडवं कोणी कोणाला जाते हो, आडवं कोणी कोणाला जाता येतंय, आडवं होता येतंय, पण ते निस्तरता यावं. आडवं आलेलं खांडता यावं ना. गुरुजी म्हणले आडवं आलं की पळून जातं. त्याला का नवरा म्हणावा का बायको आडवी आली की नवरा पळून जातो? त्याला का नवरा म्हणावा का? आडवं आलेलं खांडता यावं, है का नाही? गुरुजीने एक दृष्टांत दिला होता, चांगला आठवतंय. दवाखान्यामध्ये एखादी बाई जर गेली गरोदर तर मग ते आडवं येतंय म्हणते. तर मग ते आडवं आल्यावर डॉक्टराला सुद्धा काय करा येत नाही, इलाज त्याचा. मग ते इलाज जे करतात त्यावेळेस ते विचारून करतात. कोणाला? ते पेशंटच्या नातेवाईकाला. बाबा हे आता आडवं आलेलं आहे, याला विलाज नाही. पहिले ऑपरेशन नव्हते ना. मग त्यावेळेस म्हणत होते तुम्हाला लेकरू पाहिजे का लेकराची आई पाहिजे, असं विचारित होते. खरंय हे. आधी विचारायचे तुम्हाला काय पाहिजे. तर मग कोणाला जर समजा आता शेवटला ते लेकरू घरात कोण नसलं तर म्हणायचे बाबा बायको मी तर मरू जा, लेकरूच द्या आम्हाला. कारण पुन्हा ते लेकरू बाळ होणार नसन, काय नसन. आयुष्याच्या शेवटी एकच विये वांजोटी आणि मग मोहाच्या त्रिपुटी नाचू लागे, है का ना? मोह माणसाला, है का नाही, कुळाचा मोह असतो. म्हणून ते म्हणतात. आणि जर आता ती बाई वाचवावी आणि लेकरू मरू द्यावं तर पुन्हा ही थोडीच पुन्हा हे प्रसूतीला होणार आहे ही. पुन्हा गरोदर काय राहणार नाही, है का नाही? पण पुन्हा आपल्या कुळाला दिवा नाही म्हणून तो दिवा आपणाला पाहिजे. ती मेली तर काय हरकत नाही, असा फायदा बघत येतो विचार करणारे संसारिक, है का नाही? मग डॉक्टर काय करतो? मग जर एखादा बायकोचा जर आवडता असणारा तो म्हणतो मला लेकरू नको, मला बायकोच पाहिजे. मग तो डॉक्टर काय करतो? आडवं आलेलं काय करतो? खांडितो ना. तसं ते खांडता बी यावं ना. ते डॉक्टराला खांडता येते, त्या घरच्याला मायबापाला खांडता येते का? म्हणून ते खांडणारे कसे असते तर तरबेज असते. तसं शास्त्रात परमार्थात आलं की खांडता यावं. कारण ह्या जगतामध्ये, ह्या संसारामध्ये सारखं आडवं येणारा असतोय, सारखं वृत्तीला. साधकाच्या मुमुक्षूच्या वृत्तीला सारखं आडवं आलंय. तुम्ही काही बघा आता आपल्याला ते काही जाणवाना म्हणून आपल्याला ते आडवं वाटाना,
नाहीतर सगळं आडवं आहे परमार्थाला. संसार आडवा येतो परमार्थाला. हा, कारण संसाराचा आणि परमार्थाचं 36चा आकडा आहे. परमार्थाचा आणि संसाराचा 36चा आकडा आहे. आणि संसारात आल्यावरच परमार्थ करता येतो. बघा आता किती कमाल आहे. मग येणार नाही का संसार आडवा परमार्थ करताना? हा, आता आपण पोथीला इथं आलो. हा, आणि मग तिकून एखाद्यानं बातमी आणाव, काय तुमच्या घरात सरप निघालाय चला. हा, मग जावाव का राहावाव? आडवं आलं का नाही? आता नाही जावा तर घरचे खडे फोडीत ना आपल्या नावानं. त्याला त्या पोथीच पडेन घरामध्ये. इकडे लेकरं बाळ सरपण नाही का हे वाचेन, त्याला तर काळजीत नाही, कळतच नाही. आले का नाही शब्द ते? मग आता ते शब्द श्वासायचे म्हणजे नाही जाणं म्हणजे ते शब्द श्वासायचे. आणि जावाव तर परमार्थ चाललाय. हा, मग आता कोणतं करावं? हे खांडता यावं ना? हा, ही कोंडी फोडता यावी ना? संसाराच्या नावे घालून या शून्य. हा, ही कोंडी फोडून दाखविली. अरे काही बी होऊ दे तिकडं. हा, त्याला किंमतच द्यायची नाही. काही बी होऊ, हा, त्याला किंमतच द्यायची नाही. ऐकायचंच नाही ते. हा, यालाच म्हणायचं संतांचा विचार ऐकणं, त्यांच्या विचारावर राहणं, त्याच्यावर शून्य म्हणजे आळा घाला म्हणले संसारावर. मग हे खांडता केव्हा येतं? जोपर्यंत शास्त्र अवगत होत नाही तोपर्यंत. आता एखाद्यालाच श्रवणाला येतो पण शास्त्र अवगत व्हायना, येतो पण शास्त्रातला विषयच लागाना, लागलाच नाही, शास्त्रच कळाना, पण येतो पोथीला. आणि जर आली त्याला तिकून हाक पळा 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 घरला या घरला या. हा, तो विचारून जातो का इथून? जाऊ का मी म्हणून? हा, नुसतं त्या बायकोचा आवाज ओळखीचा असतो, तो आवाज नुसता ओळखून पळतो इथून तो. हा, पण महाराज म्हणतात झड झडोनी वहिला निग ये भक्ती पंथेची वाटे लाग, जे पावशी अव्यंग निजधाम माझे. हा, अव्यंग असणार ज्याच्यामध्ये व्यंग नाही म्हणजे दोष नाही, असं ठिकाण प्राप्त करून घे माझं. पण असं कधी होतंय म्हणले? झड झडवून जर वहिला निघ म्हणजे संसारातून बाजूला निघालास तर. आता याचा अर्थ संसार सोडायचा आहे का? हा, संसार मिथ्या करायचा आहे. याला म्हणतात झडझडोनी वैला. आता इथं वैराग्य दाखवायलेत. मग कोणतं वैराग्य धरायचं? इथं किती प्रकारचं वैराग्य सांगितलं होतं? गौसा गौसा दोष दृष्टीचं वैराग्य आणि मिथ्यात्व दृष्टीचं वैराग्य आहे का नाही? दोष दृष्टीचं वैराग्य आणि मिथ्यात्व दृष्टीचं वैराग्य आहे का नाही? सर्प मिथ्या आहे म्हणून कळणं आणि दोष दृष्टीनं सर्प सर्प म्हणून कळणं आहे का नाही? मिथ्यात्व दृष्टीनं कळणं वेगळंच आहे आणि दोष दृष्टीनं आहे का नाही? संसार हा कसा आहे? प्रारब्धाधीन मिळणार आहे जीवाला, प्रारब्धाच्या अधीन मिळतो आहे का नाही? मग त्याला सोडून जाता येतं का? संसाराला टाकून जाता येते का? मग टाका टाका संत म्हणाले, ते कसं टाका म्हणत असतील हे कळावं ना.
हा आसक्तीनं झालं. हा मग दोषदृष्टीनं मानल्यावर संसार सोडून दुसरीकडे निघून जावं लागतंय. याला म्हणायचं संसारातला दोष कळाला आणि आम्ही संसारात राहिलो नाहीत म्हणून आम्ही संन्यास घेतला. आता संन्यास घेणाराचं खरंय का संसारात राहून संसार मिथ्या आहे मानणाराचं खरंय? आहे का नाही? मग घरच्याला तोंड देऊन घरात राहणं हे योग्य आहे का घरच्यापासून त्रास व्हायला म्हणून व्हायला निघणं योग्य आहे? गुरुजीला काही संबंध नव्हता, ब्रह्मचारी होते, लग्न केलं नव्हतं, तरी पण भावाच्या इथं राहत होते. मग त्या ठिकाणी काम करायची काय गरज होती का? जायदाद होती, अर्धी जायदाद गुरुजीला येणार होती. हा बसून खायचं होतं का नाही? काही काम करायची गरज होती का? पण भावजयनं भांडे घासा म्हणलं की भांडे घासायचेच नाही, म्हणायचंच नाही. स्वयंपाक करा म्हणलं की करायचाच. नवे नवे लेकरायचे संडासून आलेलेचे धुतले, इतके काम केले. मग त्या ठिकाणी दोषदृष्टी त्यांना येईना गेली का? हा तरी पण त्यांनी त्या दोषदृष्टीचं वैराग्य स्वीकारलं नाही. बाजूला निघायत नव्हतं का त्याला? भाऊ होता, अर्धा वाटा आपल्याला मिळत होता, बसून खाता येत होतं, पण वैर निघाले का? मग वैराग्य नव्हतं का? मिथ्यात्वानं वैराग्य होतं ते, आहे का नाही? मग तुकाराम महाराजांना संन्यास घ्यायत नव्हता का? का म्हणून नाही घेतला संन्यास? हा म्हणजेच हे दोन प्रकारचे वैराग्य आहेत. हे दोन प्रकारचे वैराग्य आहेत. मग या वैराग्यानुसार जर पाहिलं तर तशा दोन प्रकारच्या मुक्त्याही आहेत, है का नाही? मग जोपर्यंत वृत्ती स्थिर होत नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होत नाही आणि आनंदाचीही प्राप्ती होत नाही, असा नियम आहे. असं वेदांतानं अगोदरच सांगितलेत ना. स्थिर वृत्तीमध्ये आनंद होतो. मग शंकाकाराचं शंका तशी करणं ही काय वाईट आहे का? त्यांचं काय चुकायलंय? हां चुकाना झालंय पण बराबर कळाना. शंका करणं त्याची चूक नाही, पण त्या शंकेचं समाधान त्याला बराबर कुठं व्हायलंय? हा म्हणजेच त्यांचं विचारण्यात चूक नाही पण बरोबर बी नाही. विचारणं तसं बरोबर बी नाही, आहे का नाही? आता गुरुजीला म्हणायत नव्हतं का, गुरुजी तुमचं अर्ध येणारी संपत्ती तुम्ही बसून खाल्ली तर बरं, हे असे कामं तुम्हाला इतकं ज्ञान असून करायला लागलात म्हणल्यावर तुम्हाला ज्ञानच नाही. आता हे विचारणं बराबर आहे का चूक आहे? आणि हे बराबर कळायला शास्त्राची संगत लागती. तोवर ते कळतच नाही. त्याच्या भावाला कळालं नाही तर भाव जायला तर सोडूनच द्या. भावाला कळालं नाही, कळाला असन त्याला काय उपयोग आहे? पुन्हा रावण बी मुक्त झालाय, काय उपयोग आहे त्याचा? रावण का मुक्त झाला नाही का? रामानं मारला म्हणजे त्याला मोक्षच मिळाला म्हणून सांगितलं किंवा रामायणात. हा पण तशा मुक्तीचा तशा मोक्षाचा काय उपयोग आहे? मेल्यावर मुक्ती, मारून मुक्त झालाय ते त्याला. हा ती शास्त्राला मान्य नाही मुक्ती. रावणासारखी तशी मुक्ती म्हणते. रावण नरकाला गेला म्हणतात का? मुक्त झाला म्हणतात ना. मग ती मुक्ती मान्य आहे का? मारून मुक्त झालाय ते, आहे का नाही? म्हणजेच माऊलीचं संतांची कडून जी मिळते का मुक्ती
याच देही याच डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. याच म्हणजे जीव मरायच्या अगोदर मुक्ती प्राप्त होती संत ऐकून, आणि देवाकून मेल्यावर. मग देवाकून मुक्ती घ्यायची का संताकून? हा कोणाकून मुक्ती घ्यावी? देवानं कोणाला असं मुक्त केलंय का मरायच्या अगोदर? मारून मुक्ती देणारा देव असतो, आणि लोक सगळे त्याच्या माग आहेत, देवाच्या माग, आहे का नाही? तरी देव म्हणते बाबा तुला जिवंत मुक्ती पाहिजे असलं तर संताकडे जाय. हा आता देव म्हणू लागले नामदेव रायाला, तुला जिवंत मुक्ती पाहिजे ना, जिवंत असताना जाय ज्ञानोबाकड, ते जिवंतपणात मुक्ती देते. तर ते म्हणायचं देवा तू आहेस ना, मला मुक्तीची काय गरज आहे? तू माया संगच आहेस ना. अरे तू माया संग राहिलास म्हणून काय मुक्त होतोस का तू? आणि मी तुला कळतो का माया संग राहायला तरी? आणि तुला मी जसा दिसायलो तसा मी आहे का? तू जसा मला पाहिलास आणि मी तुला जसा दिसायलो तसा मी नाही. ते मला देवा तू येड्यावानीच कसा बोलतोस? नामदेव राय म्हणायचे देवा तुम्ही येड्यावानी कस काय बोलायला? आता आपण दोघं संग जेवतो, संग बसवतो, संग बोलवतो, संग फिरतो. आता तुम्ही मला कळल्या वाचून राहिलात का? तुम्ही देव आहेत हे मला वाटायले का नाही? देव म्हणायचे अरे मी जसा दिसायलो तसा नाही रे, मी तुला जसा मी दिसायलो ना हे सगुण रूप आहे मग, आणि मी तसा नाही. माझं खरं स्वरूप कसं आहे? निर्गुण आहे, आणि ते निर्गुण माझं स्वरूप हे मला तुला सांगा येत नाही, हे मला तुला शिकवायचे येत नाही, मला ते निर्गुण सांगायचे येत नाही, कारण मी कसा आहे? सगुण आहे. मग काय करावं? ते म्हणले संताकडे जावं लागतंय. म्हणले संत सगुण नाहीत का? नाही म्हणले ते निर्गुण असते. तर संत कसे येतं? हा निर्गुण असते, त्याच्याकडे जाऊन शिकावं लागतंय. बरं म्हणला जातो. मग नामदेव राय गेले ज्ञानोबा रायाकडे. हा हे लय लांबत आहे. मग ते संत म्हणून घेत होता ना स्वतःला, देवापाशी हमेशा राहतोय म्हणून. मग ते मुक्ताबाईला कळालं हा हे पकावट नाही, याला खरं संतत्व, कारण हे देवाकून आलंय ना. हा कारण ज्याला देव भेटलाय का, ज्याला देव भेटलाय का ते कच्चा असतंय. हा मातीचं गाडगं केलंय पण भाजलं नाही, ते वापराय जमतंय का? हा का म्हणून? हा कच्च आहे. तसं देवाकडे गेलेला मुक्त होत नाही, कच्चाच राहतो तो. ते कामाला येत नाही, ते दुसऱ्याच्या कामाला येत नाही, स्वतःच्या बी येत नाही. का म्हणतं? देवात तितकीच ताकद आहे. देवात आपल्याला वाटतंय देव लय मोठा, देव लय मोठा. अहो देवाला संतांनीच जन्माला घातले. देव कोणी केला? खरं बोलायला काय घोर आहे? देव कोणी केला? देवाला आपण मग ते देव आहे ते का? कोणीतरी केलं तरच होईल ना देव. हा आपण मग त्या झालेली मूर्ती कोणती बघितली का तुम्ही? आपण मग त्याच मूर्ती झाली, ती कोणीतरी केलीच ना. हा आणि त्याला देव म्हणायलोत ना आपण. मग ते केलायच ना देव, झालाय का? हा पण ज्या मूर्तीला काही साक्ष नाही, ज्या पुस्तकाला कुणाची साक्ष नाही, मी लिहिलंय म्हणून त्याला अनादी म्हणावं लागतंय, त्याला अनादी म्हणावं लागतंय. तसं पांडुरंगाची मूर्ती कोणी केली? हिला काही साक्ष नाही म्हणून त्या मूर्तीला अनादी म्हणावं लागतंय. तो देव कसा आहे? अनादी, पण लक्ष अर्थानं. तो कसा आहे? अनादी आहे का नाही? जेव्हापासून जग झालं तेव्हापासूनच आहे ते, आहे का नाही? मग मुक्ती जी आहे
ती मुक्ती कळणं महत्त्वाची आहे. जसा देव कळणं महत्त्वाचं आहे, आणि कळाला तरी कसा कळतो तो देव? संकुचित म्हणूनच, देवळातला म्हणूनच, आहे का नाही? मग संत कळणं महत्त्वाचे आहे का नाही? कारण संतापाशीच आपल्याला काय होतंय? देव बी कळत आहे आणि संत बी कळत आहेत. हा, आणि देव संत कळाल्या वाचून ब्रह्म कळत नाही. आत्मा आधी देव कळावा, नंतर संत कळावेत, आहे का नाही? आणि मग संताला शरण जावं. हे संत आहेत म्हणल्यावर संताला शरण जावं, आणि मग संताकडे गेल्यावर संत काय करते? तर अज्ञान निवृत्त करते. तर देवाकडे जाऊन अज्ञान निवृत्त होत नाही, मलविक्षेप निवृत्त होते. देवाकडे गेल्यावर काय होतंय? हा, अंतकरण शुद्ध होतंय, आत्मज्ञान होत नाही, है का नाही? आणि संताकडे गेल्यावर आत्मज्ञान होतंय. का म्हणून होतंय? अगोदरच त्याचे त्या देवाच्या प्राप्तीनं मलविक्षेप दोष निवृत्त होते. तर हा, मलविक्षेप दोष त्या देवाच्या प्राप्तीनं निवृत्त होते, आणि मलविक्षेप निवृत्त झाल्याशिवाय संत कळत नाहीत, आणि संतानं सांगितलेलं बी कळत नाही. मलविक्षेप निवृत्त झाल्याशी संत तर कळतच नाहीत, पण ते बोलायलेलं सुद्धा. म्हणून तर इथं आल्याच्या नंतर हे शास्त्र का म्हणून कळत नाही? नाही म्हणले आम्हाला ती पोथीच कळत नाही हो. नाही, आम्ही रोज आला असतो, पण आम्हाला ती पोथीच कळत नाही, काय करावं असं म्हणणारे. मग का म्हणून म्हणतात तसं? ते हे आपल्याला कळावं ना, हे तसं का म्हणायलेत? कारण त्यांच्या चित्तामध्ये मल आणि विक्षेप नावाचे 2 दोष आहेत, आणि ते 2 दोष हे कळू देत नाहीत. आणि ज्याचे ते 2 दोष गेलेत त्याला पोथी काढल्याशिवाय राहत नाही, है का नाही? आणि पोथी कळणं म्हणजेच आपण कोण आहेत हे कळत असतं. पोथी कळाली म्हणजेच काय कळतं? आपण कोण आहेत हे कळतं, ब्रह्म काय आहे हे कळतं, देव कोण आहे हे कळतंय, संत कसे असतात हे कळतंय, आणि हे जगत तर अगोदरच कळतंय. हे जगत कसं आहे, आणि मग परमार्थात येऊन काय करायचंय हेच तर कळून घ्यायचं. यालाच परमार्थ म्हणतात ना. का देवाला आंघोळ्या घालीत बसणं म्हणजे परमार्थ आहे? एकानं आंघोळ घातली तरी देवाची आंघोळ झालीच की हो, मग दुसऱ्यानं घालायची काय गरज आहे? पण सगळेच घालतात का नाही? मग देव हे मला सगळेच आंघोळ घालायले हे का शहाणे आहेत का म्हणत? असं मला सगळेच आंघोळ घालायले तर यायला का कळा ना का काय? आणि मग मी का आंघोळीतच राहू का काय? आता अज्ञानामध्ये त्या क्रिया ह्या होत्यातच. अज्ञानात अशा क्रिया आहे का नाही? होत्यातच. कारण तो प्राथमिक अवस्थेचा परमार्थ आहे का नाही? आणि ते चूक नाही तसं, पण ते पुढची स्टेप गावसाल्यावर त्याचा हसू येते. आपण बी तसेच होतो, आपण बी तसंच करीत होतो, आहे का नाही? मग एवढं तरी झालं पाहिजे, टाइम तर झाला आहे. त्या चंचल वृत्तीमुळे दृढ ज्ञानवानाच्या विधेय मोक्षास प्रतिबंध होणार. शंकाकार म्हणतो विधेय मोक्षीला जो मोक्ष मिळतो, मुक्त असतो, विधेय मुक्त जो असतो, तर त्याला जो मोक्ष मिळतो त्याला प्रतिबंध होणार नाहीत कर्म उपासनेचा. त्याची वृत्ती चंचल झाली तरी त्याला काय होणार नाही, कारण तो काय विधेय मुक्त आहे का नाही? कारण त्याची देहीचे विधेयी भोगुदशा आहे. आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही, पण जीवनमुक्ताबद्दल, जीवनमुक्ताची वृत्ती चंचल होती ना, मग त्याला कर्म उपासना ह्या कराव्या लागतील का नाही? पण वेदांती म्हणतात हेही तुमचं म्हणणं योग्य नाही. जीवनमुक्ताची सुद्धा वृत्ती चंचल जरी झाली तरी ती वृत्ती दुःखरूपाला पावत नाही. कारण त्या वृत्तीनं जो परमात्मा आहे तो परमात्मा जाणलेला आहे, आणि ती वृत्ती
त्या परमात्म्यामध्येच राहते. म्हणून जीवनमुक्त असो की विदेहमुक्त असो, हे दोघंही कर्म उपासनेचे अधिकारी नाहीत. मग हे तुमचे म्हणणे बरोबर नाही, कारण ज्याला दृढबोध झालेला आहे, ज्याला दृढबोध झाला आहे, त्याला समाधी सारखीच आणि चंचलताही वृत्तीची सारखीच. आता समाधीमध्ये वृत्ती चंचल राहत नाही, स्थिर होते समाधीमध्ये. आणि ज्यावेळेस विषयाकार होते त्यावेळेस वृत्ती चंचल होत असते. मग त्याची वृत्ती विषयाकार हो की समाधीमध्ये जाऊ, तो ध्यान करीत बसला तरी पण काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये, किंवा संसारामध्ये त्याची वृत्ती गेली तरी त्याला काही फरक पडत नाही. का म्हणून? तर कारण त्याची चालती बोलती जी काही वृत्ती असते, अंतःकरण असतं, चालतं बोलतं फिरतं, हे सुद्धा त्याची समाधीच असते. कारण त्यानं मिथ्यात्व निश्चय दृढ केलेला असतो. हे सगळं कसं आहे? मृगासाळासारखं त्याला प्रतीतीला येतं. म्हणून त्या ठिकाणी त्याचा भाव हा मिथ्या झालेला असतो. म्हणून सुखदुःख त्याला होत नाहीत, है का नाही? पण संसारिकाचा तसा भाव झालेला असतो का, म्हणून त्याला सुखदुःख होते संसारिकाला. आणि मुक्ताला सुखदुःख त्याच्यामुळंच, कारण त्यानं संसार मिथ्या केलेला असतो. म्हणजे त्याला ते खरं वाटत नाही. आणि ज्याला ते मिथ्या संसार खरा वाटतो त्याला ते दुःख होतंय त्याचं, है का नाही? दोरीवरला सर्प ज्याला खरा वाटला तो त्याला पाहून पळून जाईल. आणि दोरीवरला सर्प ज्याला हे खरा नाही, ही दोरी आहे, सर्प तो मिथ्या आहे, असं जर ज्याला कळालं त्याला त्या सर्पाचं भीव वाटून का? कारण सर्प कसा आहे? मिथ्या हे कळालं ना. तसा संसार जर कळाला मिथ्या आहे तर संसाराचं, है का नाही, मिथ्यात्व जाणल्यामुळं, संसार मिथ्या हे कळाल्यामुळं याचं भेव राहणार नाही ना संसाराचं. म्हणजे दुःख होणार नाही संसारातलं, है का नाही? दोरी कळाल्यावर त्या सर्पाचं भेव वाटतंय का हो? आणि तसं हे संसार कळाल्यावर, हे संसार नाही, हे देवच आहे, परमात्माच आहे, हे ब्रह्मच आहे, जग नव्हे अवघा जनार्दन. अशी ऐसा ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. म्हणजे अशी वृत्ती ज्याची होते, त्याच्या वृत्तीमध्ये जरी चंचलता आली, चंचलता प्राप्त झाली ती वृत्ती, तरी पण त्याला काही सुखदुःख होत नाही, है का नाही? अहो तुम्ही म्हणतात जर समजा एखाद्यानं टेबलावर लिहू लागला आणि ते लिहिताना लेकरं टेबल हलवायले, तर त्याला लिहिता येईन का? नाही. आणि मग एसटी मध्ये कंडक्टर कसा लिहितो? चलत्या गाडीमध्येच लिहित आहे ना ते. मग का लिहा येत नाही का त्याला? ते तसा काय झालाय? सराव झालाय, है का नाही? तसा मुक्ताचा शास्त्र श्रवणानं सराव होतो. हे जगत त्यानं मिथ्या केलेलं असतंय, है का नाही? हे जगत तसंच आहे. रोजचं मरण त्याला कोण रड? अहो एखादं कवा 4-6 महिन्याला एखादं मेलं तर माणूस नवल करून मरत रडत बाबा की मरायला नाही पाहिजे होतं, आहे का नाही? पण रोजच जर मरू लागलं माणूस एखाद्या गावामध्ये तर त्याला कोण रडण? बरं रडणार आहे तरी कवर रडते ना. तसं मुक्त त्याला कळालेलं असतंय,
जगत कसं आहे, मिथ्य आहे. म्हणून त्याची वृत्ती तिथं चंचल जरी झाली तरी पण त्याला दुःख होत नाही. ज्याला दृढबोध झाला आहे त्याला समाधी आणि चंचलता ह्या दोन्ही पण सारख्याच आहेत, दोन्ही समानच आहेत. कारण ते दोन्ही धर्म अंतःकरणाचे आहेत. हे धर्म कोणाचे येतं? समाधी ही अंतःकरणाचाच धर्म आहे आणि वृत्तीची चंचलता ही अंतःकरणाचाच धर्म आहे. कारण हे दोन्हीही अंतःकरणावर येतं. अंतःकरण असलं तर समाधी घेता येईल ना. अंतःकरण नसल्यावर कसं देहत नाही मिळाला आणि समाधी घ्यायची कशी घेता येईल? हा, झोपलाच नाही स्वप्न पाहायचं कसं पाहता येईल? झोपलाच नाही आणि स्वप्न पाहायचं इच्छा करायला कसं दिसेल स्वप्न? तसं समाधी आणि वृत्तीची चंचलता ह्या दोन्ही त्याला कशात समानच येतात. का म्हणून? तर त्यांना अंतःकरणच मायावी समजलेलं आहे. अंतःकरण म्हणजे काय? माया आहे. माया कशाला म्हणतात? हे अंतःकरणालाच माया म्हणतात. हे आपला जो व्यवहार व्हायलाय ना, आपण हे संसार करायलोत, परमार्थ करायलोत, हे मायात करायलोत का परमात्म्यात करायलोत? संसार बी मायातच करायलोत आणि परमार्थ मायातच करायलोत. आपल्याला वाटतं नाही आम्ही देवदेव करायलो. देवदेव नाही रे, ते मायात करायला असतो, भ्रमानं करायलास. हे जे करायलास ना परमार्थ, कशानं करायलास? भ्रमानं करायलास. भ्रम झालाय तुला. मुक्त होण्यासाठीच परमार्थ करायलास ना. हा, मग मुक्त नाहीस का तू? आधीच मुक्त आहेस ना. तू भ्रमानं मी बद्ध आहे, मी सांसारिक आहे, मी करता, हे कशानं म्हणायला? भ्रमानं म्हणायलास, है का नाही? मग परमार्थ करणाराही भ्रमरूपच आहे आणि संसार करणाराही, दोघंही भ्रमरूपच आहेत. पण त्या भ्रमाचे दोन प्रकार आहेत. एक सद्भ्रम आहे आणि एक असद भ्रम आहे. संसारच करणारा तो असद भ्रमात आहे, खोट्या भ्रमात आहे, आणि परमार्थ करणारा खऱ्या भ्रमात आहे. मग असद भ्रमात करणारा चांगला का खऱ्या भ्रमात करणारा चांगला? भ्रम थोडाच निपटायलाय खरा म्हणल्यावर, खरा ठरायलाय भ्रम, आहे का नाही? दोन्ही भ्रमच आहेत. परमार्थ करणं भ्रमच आहे आणि संसार करणं ही भ्रमच आहे का नाही? मग काळी काय घार आणि पांढरी काय घार, घारच आहे. हा, दोन्ही बी दुःख देणाऱ्याच येतात. परमार्थात काय करावं लागतंय? साधना कराव्या लागतात. त्या का सुखाच्या असतात का? वारीला जाणं म्हणजे का सुख आहे का हो? वारीला पायानं जावं लागतंय का नाही? फोडं येतात का नाही? पाय दुखत येत का नाही? आणि सुख आहे का? मग ते साधन आहे ती. वारीला जाणं म्हणजे हा परमार्थच आहे ना, हे दुःखच आहे ना. मग परमार्थात का सुख आहे का? हा, आणि संसारात बी तिथं तर हाय, त्याचं तर बोलायचंच काम नाही, आहे का नाही? मग वारीला जाणारा सुखरूप आहे का? पण त्या दुःखाचा परिणामाकडे बघावं लागतंय. संसाराच्या कर्माचा परिणाम आणि परमार्थातल्या कर्माचा परिणाम. परमार्थातल्या कर्माचा परिणाम सुखकारक आहे. परिणाम त्यानं काय मिळणार आहे? हा, सुख मिळणार आहे. कारण पांडुरंग भेटणार आहे. पांडुरंग भेटला की काय होईल? अंतःकरण शुद्ध होईल. अंतःकरण शुद्ध झालं की ज्ञान होईल, आणि ज्ञान झालं की मुक्त होईल, है का नाही? म्हणजे इकडं जरी दुःख असले तरी फायद्याचे दुःख आहेत ते. वारीमध्ये जरी दुःख झालं तरी पण पण दुःखच आहे, पण फायद्याचं आहे. हा,
पण संसारातलं दुःख फायद्याचं आहे का? ते जास्तच दुःख. म्हणून इथं म्हणतात ते दोन्ही धर्म अंतःकरणाचे आहेत ना, त्या अंतःकरणाच्या धर्मात विलक्षणता उत्पन्न करण्याचा ज्ञानाचा आग्रह मुळीच नसतो. म्हणजेच त्या अंतःकरणाला काहीतरी विलक्षणता, म्हणजे अंतःकरणाचे जे धर्म आहेत का ते जसे होते तसेच, त्याच्यामध्ये तो बदल करत नाही. जे घडल ते घडल, त्याला आपण सामोरं जायचं, आहे का नाही? तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे. हां हां हां, ठेविले अनंत तैसेची राहावे आणि चित्त असू द्यावे समाधान, आहे का नाही? आणखी एक दुसरा आहे, पहा, आता त्याच्या अगोदर आलतं ना, आता विसरलं की ते बदल घेतल्यामुळं तेच एकदम जुळत आहे. कौतुक तूप आहे संचिताचे. हा, हे संचिताचं हा कसं व्हालंय कसं नाही नुसतं तू बघत राह, तू साक्षीच त्याचा. हा, दुःख आलं तरी त्या दुःखाला सामोरं जाय, सुख आलं तरी बी सुखाला सामोरं जाय, है का नाही? बघ काय होतंय तर. हा, त्याचं काय बघ, त्याचा कौतुक, ते कसं होतंय, दुःख कसं होतंय, सुख कसं होतंय, हा, याचा तू साक्षीच. तू सुख दुःखाचा कोण आहे? साक्षी जीव, है का नाही? म्हणजे त्याच्या देखत हे होतं. अहो, जर एखादा आपल्याला फोड आला तर ह्या ज्याच्यावर फोड आलाय त्याला कळत आहे का? हे फोड कशावर येत आहे? शरीरावर येत आहे. अंगाला फोड येत आहे ना, त्या अंगाला कळत आहे का मला फोड आला म्हणून? मग ते फोड आलेला कोणाला कळत आहे? आपल्याला कळत आहे ना. हा, मग आपण ते आहेत का? फोड आहेत का आपण? हा, आणि ज्याच्यावर फोड आलाय ते आपण आहेत का? मग ते फोड बी आपण नाहीत आणि ज्याच्यावर फोड आलाय ते बी आपण नाहीत ना. हा, मग ह्या दोन्हीला पाहणारे आपण आहेत. ह्या दोन्हीला त्या फोड बी आपल्याला कळत आहे आणि ज्याच्यावर फोड आलाय ते बी कळत आहे ना. आपण कळणारे फक्त हे, ते त्याला कळत आहे का? मग हे संचित बघ कवा फुटत आहे, त्याचं ते हे कौतुक बघ कवा पिकत आहे कवा फुटत आहे, हे बघत राहाय नुसतं. ते पिकत आहे, फुटत आहे, राहतंय, येत आहे. हे जसा तुला भोग व्हायचा तसा होणारच आहे. किती प्रयत्न केलेस तरी ते चुकणार नाही, फक्त तू बघत राह, है का नाही? म्हणून या ठिकाणी आता टाइम आणखी दररोजच्या सारखाच वाढायतला आहे. उद्या विद्वानाची प्रवृत्ती आणि निवृत्ती प्रारब्धाच्या अधीन असते. 51वा भाग आपण उद्या घेऊ. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे.